चला आज तिसऱ्या दिवसाला प्रारंभ करूया. परिसरातील सर्व देवतांना वंदन करूया त्यांच्या आशीर्वादानं. खेंडेर बॉईज मोरजेम मोरजेम चॅम्प्स आज तिसरा दिवस रात्र. पहिला सामना माऊली क्रिकेटर्स तोरसे विरुद्ध आई माऊली केरवाडी शिरोडा. नाणेफेक जिंकून मैदानात क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामना 5 षटकांचा. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं. 5 गोलंदाज आणि आमचे दोन्ही पंच योगेश उर्फ मुन्ना दाबुलकर आणि सर सुजित राणे उर्फ बंड्या. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंची सहभाग असलेली. पहिला दिवस शेट्ये ग्रुप कोरगाव जो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. कालच्या दिवसात दुसऱ्या दिवशी तुवी क्रिकेटर्स सावी वेरे हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. 2 दिवसात मागील मातब्बर खेळाडू आपण बघितले. विकेट हॅट्रिक बघितली. षटकारांची आतषबाजी ती पण बघितली. अप्रतिम झेल टिपले गेले ते पण बघितले. एक सुपर ओव्हरचा थरार तो पण बघितला आपण. आज बघूया तिसऱ्या दिवशी या मैदानात सुरुवातीच्या या 4 संघादरम्यान कुठला संघ हा क्वार्टर फायनलमध्ये दाखल होतोय. गिरमिटला रे का म्हणत. काजऱ्याकडे जायचे. काजऱ्याकडे मध्ये रस्त्यावर पॉवर प्लेचं पहिलं षटक सामन्याला सुरुवात होतोय. गोलंदाज मंदार झाटिये सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर स्ट्राईकला सौरभ साळगावकर मनोज तांडेल बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला सौरभ साळगावकर आणि नॉन स्ट्रायकर यांना फलंदाज निखिल नाईक. आमची संपूर्ण टीम आमचे डीजे मॅन संदीप tenniscricket.in दोन्ही संघांचं स्वागत. पंचांचा इशारा होतोय. आज तिसऱ्या दिवसाला प्रारंभ होतोय. पहिलं षटक गोलंदाज मनोज. ओव्हरपिच चेंडू आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगली सुरुवात गोलंदाजीत. कालच्या संध्याकाळच्या सत्रात आपण अमृत वेर्लेकरला पण बघितलं. एक बऱ्यापैकी फटकेबाजी अमृत वेर्लेकरची ती पण बघितली. सूरज गावडेची फटकेबाजी. दाजी नाईकची आतषबाजी. सानिकेची फटकेबाजी. ओव्हरपिच चेंडू एक लेफ्टेड फटका. लॉंगॉनला डीप लॉंगॉनला चेंडू बराच वेळ हवेत. झेल टिपला जातोय लॉंगॉन बाउंड्रीवर. पहिला गडी तंबूमध्ये परत येतो आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाचा. आमचे डीजे मॅन संदीप जर तुम्ही रेडी असाल तर हरकत नाही. अधूनमधून तुमचं सुगम संगीत. पहिला गडी खूप लवकर तंबूमध्ये परततोय. सौरभ तंबूमध्ये परततोय. ज्या सौरभ साळगावकरकडनं भरपूर अपेक्षा होत्या आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाला, परंतु तो मात्र निराश करतोय आपल्या संघाला. तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज हा मैदानात जातोय नेहाल घाटवळ. विजय केरवाडी क्रिकेट संघासाठी ज्यांनी भरपूर क्रिकेटचं योगदान दिलं, क्रिकेटबरोबरच व्हॉलीबॉल, असे राजन घाटवळ यांचे चिरंजीव हे मैदानात दिसत आहेत. म्हणजे एक कालावधी होता नक्कीच राजाभाऊ मी म्हणेन की ज्यावेळी राजन घाटवळ खेळायचा आणि त्याचवेळी सुजित राणे उर्फ बंड्या हे पण भरपूर क्रिकेट खेळायचे. पण आज मात्र बंड्या सर तुमच्यासमोर त्यांचे चिरंजीव मैदानात आपल्याला खेळताना दिसत आहेत. मनोज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. एक चांगला फटका. मिडॉनला क्षेत्ररक्षक थोडीशी ढिलाई, परंतु धाव घ्यायची संधी काही मिळत नाही. चेंडू निर्धाव जातो. एक लोअर फुल टॉस चेंडू. एक चांगला फटका आल्या आल्या नेहालच्या बॅटमधून, परंतु गॅपमध्ये फटका निघत नाही. धाव काय मिळत नाही. चेंडू निर्धाव जातोय. आपला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक चांगली सुरुवात गोलंदाजीत मनोजची. मनोज तांडेल छोट्या रनअपसह 4-5. चांगला फटका. एक मिड विकेटला, डीप मिड विकेटला.
धावांचं खातं सुरू होतंय ते आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाचं षटकाराने धावफलक 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 6 धावा एक गडी बाद. आज तिसरा दिवस आमचे बॉल बॉयज आकाश उर्फ डंबा हे या स्पर्धेदरम्यान जोडले गेलेत. आकाश, तुमचं पण स्वागत. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राईकला. थोडासा थांबवतोय, कदाचित तयार नव्हता फलंदाज त्याचमुळे थोडासा थांबवलंय. नॉन स्ट्रायकरला निखिल नाईक. बॅकफुटला एक सुंदर फटका कट केला जातो. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंट यामधून चेंडू सीमा पार चौकार 4 धावांसाठी. एक गडी नक्की बाद करण्यात यश मिळते ते मनोज तांडेलला, परंतु एकंदरीत या पहिल्या षटकाचा म्हणजे जे पॉवर प्लेचं षटक त्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोचलाय तो 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बघा आमच्या समोर बॉल बाय दिसतो आकाश उर्फ डंबा. या स्पर्धेदरम्यान पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलक 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आज तिसऱ्या दिवसातील पहिला सामना माऊली क्रिकेटर्स तोरसे विरुद्ध आई माऊली केरवाडी शिरोडा या दोन संघादरम्यान, आणि यानंतर दुसरा सामना असेल तो भाईडवाडा कोरगाव विरुद्ध गोमलचल वॉरियर्स पारसे. गोलंदाजीत बदल होतोय. मंदार झाटिये सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिरिक्त खेळाडू चारू दत्त आणि त्याचबरोबर दक्ष वस्त अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुमचं पण मनपूर्वक स्वागत. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अल्टीपल्टीचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. डावखुरा गोलंदाज समोर डावखुरा फलंदाज. पहिला चेंडू अल्टीपल्टीचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करत धावफलक स्थिरावलाय तो 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाची. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू, पुन्हा एकदा पुलरलेनचा चेंडू. खेळायचा प्रयत्न, यावेळी बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा बाकीचं काम यष्टीरक्षक हा पूर्ण करतोय. पॉवर प्ले समाप्त झालाय. त्यानंतर क्षेत्ररक्षणात बदल झालाय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, ऑफसाइडला डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वायडिश लॉंग ऑफ. एक मोठा फटका टोलवायचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं, परंतु प्रयत्न मात्र प्रयत्नच राहतोय तो फलंदाज निखिल नाईकचा. चेंडू निर्धाव जातो. एक अचूक टप्प्यावर चांगली सुरुवात गोलंदाजीत मंदार झाटिये. डावखुरा वेगवान गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, तर समोर डावखुरा फलंदाज निखिल नाईक. धावफलक 10 एक गडी बाद. एक सुरेख फटका ऑन ड्राईव्हचा लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू परती करतोय एकेरी धावेनं निखिल आपलं खातं उघडतोय. जो बराच वेळ धावफलक थांबला होता तो थोडा पुढे सरकतोय. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. समोर वैयक्तिक 10 धावावर एक चौकार, एक षटकार आतापर्यंत टोलवला गेलाय तो नेहाल गाटवळच्या बॅटमधून. तोच सज्ज होतोय, सामना करतोय मंदारच्या गोलंदाजीचा. डावी उजवी जोडी मैदानात, त्याचमुळे क्षेत्ररक्षणात थोडासा वारंवार बदल आपल्याला होताना मैदानात दिसतोय. एक विथल ऑन दी कार्पेट, चांगला फटका वाडेश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी थोडासा, परंतु एकंदरीत चेंडूची जोपर्यंत परती होते त्या दरम्यान मात्र एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. रणरणट ऊन मैदानात, नक्कीच उष्णता जाणवते आणि या भर उन्हात हे खेळाडू मैदानात खेळतायत. गोलंदाज मंदार. फटका फसलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू जेलटीवर रूपांतर करतोय आणि दुसरा हादरा बसतोय तो आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाला. सलामीची जोडी ही तंबूमध्ये परतते ती आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाची.
निखिल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात जातोय मयूर नाईक. नवीन फलंदाज मयूर नाईक हा मैदानाकडे आपल्याला फलंदाजीसाठी जाताना दिसतोय. फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्याला 1 मिनिटाच्या आत मैदानात फलंदाजीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचच्या वेळी आपल्याला जी कॅप दिली जाईल ती आपल्याला कंपल्सरी असेल. आपण मैदानात खेळताना याची आपण नोंद घ्या. तुम्हाला वेळेचं बंधन पण पंचाने दिलंय. ती वेळ पण तुम्हाला गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण करताना पाळावी लागेल. गोलंदाजीत बदल होतोय. सुरुवातीची 2 षटकं समाप्त झालीत. गोलंदाज भिवा तांडेल सज्ज होते वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी. 2 षटकं समाप्त झालीत. या 2ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोचतोय तो 12 धावा, 2 गडी बाद. शॉटॉम्पोल लॉंगॉनला क्षेत्ररक्षक झेल टेपतोय. मनोज तांडेल चेंडूच्या खाली येतोय, झेलात रूपांतर करतोय. 3रा हादरा बसतोय तो आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाचा. 12 धावा अवघ्या धावपलकावर. थोडीशी नाजूक सुरुवात मी नक्की म्हणेन. 3 गड्यांच्या मोबदल्यात येणारा सामना असेल तो भाईडवाडा कोरगाव विरुद्ध गोमलचल वॉरियर्स पारसे या 2 संघादरम्यान. दोन्ही टीम आपण आलेल्या असाल तर तुमची उपस्थितीची नोंद आमच्या कॉमेंट्री बॉक्सपाशी करा. नवीन फलंदाज मैदानाकडे जातोय सूरज साळगावकर. सुनील साळगावकर, आप्पा साळगावकर म्हणजे विजय केरवाडे क्रिकेट संघासाठी ज्यांनी भरपूर कालावधी क्रिकेट खेळलंय. राजन घाटवळ आणि हा वारसा पुढे जपलाय तो नक्कीच अक्षय घाटवळ म्हणा, दाजी धुरत म्हणा, गोपाळ बटा हे खेळाडू विजय केरवाडे क्रिकेट संघाचा वारसा जपतायत. बघूया पुढील चेंडूवर मैदानात काय घडतंय. नवीन फलंदाज सूरज हा स्ट्राईकला सज्ज होतोय. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर भिवा तांडेल. चांगला फटका ऑन साइड लाईट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. एकेरी धाव दोन्ही फलंदाजे पूर्ण करतायत. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सुंदर फेकी मैदानात बघायला मिळाली बाउंड्री लाईनवरनं थेट गोलंदाजाच्या हातात. एकेरी धावेची धावसंख्येत भर पडत धावफलक पुढे सरकतोय तो 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 13 लॉस ऑफ 3 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. मोठे फटके मारावे लागतील. एकंदरीत 5 षटकांचा सामना. मागील 2 दिवसांचा जर विचार केला, खेळपट्टीचा विचार केला, दुपारच्या सत्रात एक 50 धावांच्या आसपास मजल ही मारावी लागेल आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाला. आखू टप्प्याचा चेंडू, एक पुलचा फटका डीप मिड विकेटला. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. बऱ्याच वेळेस ज्या फटक्याची नितांत आवश्यकता तो फटका आता मात्र निघतोय बॅटमधून. समोर आमचा आकाश उर्फ डंबा दिसतोय. बॉल बॉयज चेंडूची परती करतोय. आकाश थँक्यू. 6 धावांची भर धावसंख्येत पडत धावफलक पुढे सरकतोय तो बरोबर 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मिस टाइम फटका. ओ हो, एक साधा सोपा झेल हातातून निसटलाय. बघूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय काय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. परंतु नक्की एक संधी होती झेल टिपायची क्षेत्र विकेट किपरला. चेंडू हातातून निसटत एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकतोय तो 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 20 लॉस ऑफ 3 विकेट. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला फटका मिड विकेटला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करतोय, फेक करतोय यष्टीरक्षकाच्या दिशेनं. एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाजे पूर्ण करतात. या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय तो बरोबर 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढे सरसावत मोठा फटका टोलवायचा प्रयत्न.
नॉन स्ट्रायकर म्हणणं थोडासा प्रयत्न होता धाव घ्यायचा, परंतु यष्टीरक्षण झपकन येतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय, धाव काय मिळत नाही. आणखी एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकं समाप्त झालीत. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचतोय तो बरोबर 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 21 लॉस ऑफ 3 विकेट. कम्प्लिशन ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकं समाप्त झालीत. उरलेत 12 चेंडू अजूनही या पहिल्या इनिंग मधील. डीजे तर आमचे डीजे मॅन संदीप पण रेडी झालेत आमच्या बरोबर. संदीप थँक्यू. गोलंदाजीत बदल होतोय. रोहन सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. 3 षटकं समाप्त झाली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा 3 गडी बाद. उरलाय 12 चेंडूंचा अजूनही खेळ. गोलंदाज रोहन. ओव्हरपिच चेंडू, चांगला फटका मिड विकेटला, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. धावफलक एकेरी धावेने पुढे सरकतोय तो 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत एकंदरीत जर खेळाचा विचार केला तर बऱ्यापैकी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे मैदानात दिसतंय. माऊली क्रिकेटर तोरसे क्रिकेट संघ एक मात्र आतापर्यंत झेल सुटलाय. समोर डावकुरा फलंदाज स्ट्राईकला. गोलंदाज रोहन आपल्या बॉलिंग मार्कवर. हो हो हो, चांगला चेंडू. एक लोअर फुल टॉस खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटची कट घेतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव जातोय. 4थं षटक, उर्वरित 5वं षटक. चांगला फटका. ओव्हरपेच चेंडू लॉंग आपला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. 4था गडी हा तंबूमध्ये परततोय. डीजे नवीन फलंदाज मैदानात आलाय तो साई नाईक. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाला एक किमान 50च्या आसपास मजल मारावी लागेल, कारण समोर तेवढा तगडा संघ माऊली क्रिकेटर्स तोरसे क्रिकेट संघ. फटका फसलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक. ओहो, साधा सोपा झेल हातातून निसटलाय. गोलंदाजी चांगली मैदानात होताना दिसतंय माऊली क्रिकेटर्स तोरसे क्रिकेट संघ, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल. का आतापर्यंत 1-2 झेल हातातून सुटलेत. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. धावफलक 23. आडव्या बाटनं खूप वेळानंतर पुन्हा एकदा एक टोलेजंग फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकारासाठी 6 धावांसाठी. 29 धावा 29 लॉस ऑफ 4 विकेट. डीजे सांगता करणारा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय या ओव्हरमधील. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा एक चांगला फटका मिड विकेटला. डीप क्षेत्ररक्षक, परंतु जो मोठा फटका हवा होता तो यापूर्वीच्या चेंडूवर निघालाय. खेळ आणखी एका षटकाचा समाप्त झालाय. 4 षटकं समाप्त झालीत. धावफलक पोहोचतोय तो बरोबर 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. लास्ट ओव्हर टू गो. नेक्स्ट मॅच. चला कॅप्टन संपर्क करा. भाईडवाडा कोरगाव विरुद्ध गोमलचल वॉरियर्स पारसे. दोन्ही टीम तुमचं मनपूर्वक स्वागत. खेंडेर बॉईज मोर्जिम चॅम्प्स आपला
दुसरा सामना आणि दोन्ही टीम रिक्वेस्ट असेल तुमची टीम लिस्ट अपडेट करा आणि तुमच्या जर्सी कलेक्ट करा. लास्ट ओव्हर टू गो. गोलंदाजीत बदल होतोय. अक्षय भगत सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अंतिम षटक, धावफलक 30 धावा, 4 गडी बाद. किमान 2-3 मोठे फटके या ओव्हरमध्ये मारावे लागतील ते आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाला. आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय, बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. बऱ्यापैकी गोलंदाजी नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय माऊली क्रिकेटर तोरसे क्रिकेट संघानं. बघूया मिडॉनला आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूच्या खाली. ओहो, पुन्हा एकदा एक झेल हातातून निसटले. कदाचित दुपारचं सत्र अगदी बरोबर सूर्य माथ्यावर डोक्यावर आणि त्यामुळे कदाचित थोडासा सूर्यप्रकाश क्षेत्ररक्षकाला सतावतोय की काय, परंतु मैदानात हे कारण नसतात. 3 झेल आतापर्यंत सुटलेत. आडव्या बॅट नवी त्याला कार्पेट फटका, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, 1 धाव. दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. लीगचा फॉर्मॅट आहे म्हणजे पुन्हा एक संधी नक्की असेल, परंतु पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला जी फिल्डिंग म्हणजे क्षेत्ररक्षणात खूप सुधारणा करावी लागेल. पोलरलेनचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय आणि आमचे स्कोरर आम्हाला माहिती सांगतायत की पहिला अवांतर चेंडू तो सुद्धा 5व्या षटकात टाकला गेलाय. ओव्हरपेच चेंडू, फटका फसलाय कव्हरला, नो मॅच लँड मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात होतंय. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजादरम्यान बघायला मिळाली. मिळतायत त्या 2 महत्वाच्या धावा या आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाला. फुलटॉस मिड विकेटला, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. डीजे थँक्यू डीजे. इनिंगची सांगता करणारा चेंडू. बॅट चिकट घेतोय थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. या एकेरी धावेबरोबरच आजच्या 3ऱ्या दिवसातील पहिला सामना माऊली क्रिकेटर तोरसे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आई माऊली केरवाडी शिरोडा क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचतोय तो बरोबर
सीधे मैदान के भीतर ले चलता हूं। पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए आई मावली केरवाड़ा टीम ने 4 विकेट के नुकसान के ऊपर 42 रन बनवाए हैं। तो जीत हासिल करने के लिए मावली क्रिकेटर्स तौर से टीम को 43 रनों की बात मायने रखती है और उसी 43 रनों का पीछा करने के लिए ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मनोज तांडेल और भीवा तांडेल। टेनिस क्रिकेट जगत के दोनों भी चाहबाज ओपन बल्लेबाज कई प्रतियोगिता के दौरान संयम और दिलेरी बरकरार रखकर बेहतर बल्लेबाजी साबित की है। आज जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी साबित होनी चाहिए, संयम और दिलेरी बरकरार रखकर। दोनों भी ओपन बल्लेबाजों के पास काबिलियत है, लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत सच में उतारनी होगी, क्योंकि दोनों भी ओपन बल्लेबाजों के बल्लेबाजी के ऊपर आई मावली तौर से टीम की बात मायने रखती है। थोड़ी वक्त में फैसला होगा गेंदबाज हावी होते या बल्लेबाज हावी होते। मुकाबले के दौरान भाकित करना गलत बात साबित हो सकती है। दर्शक चाहते हैं कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक एक कांटे का टक्कर उबर के बाहर निकल सके। केरवाड़ा टीम की ओर से पहले ओवर की पहली गेंद लेकर नेहाल घाटवल, टेनिस क्रिकेट जगत के युवा पीढ़ी के बेहतर गेंदबाज, रफ्तार के साथ साथ कल्पकता दौरानी होगी, उनके पास काबिलियत है। और नेहाल की गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूदगी दिखा रहे मनोज तांडेल। और द विकेट चले। नेहाल की गेंद हाफ पिच के ऊपर टिप्पा खाने के बाद ऑफ ट्रिक के बाहर चली गई। आसमान की तरफ बल्ला उठाते हुए जाने दिया विकेट कीपर के दस्तानों पे। गेंद विकेट कीपर ने गैदर की वापस बुलर के पास। दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से एक संघर्षमय क्रिकेट उभर के बाहर निकल सकता है दोपहर के वक्त के दौरान। हमसे दूर वाले छोर से नेहाल चले। ऑफ ट्रिक के बाहर की गेंद खेलना चाहते थे, बिना सोचे बिना समझे खेलने का प्रयास किया, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर गेंद विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। विकेट कीपर ने बेहतरीन गैदर किया वापस बुलर के पास। अभी तक नेहाल ने पहले ओवर की 2 गेंदें डाली है, पूरी तरीके से संयम बरकरार रखकर कल्पकता दोहराते हुए ओवर की तीसरी गेंद खेलने के लिए मजबूर किया। कवर की दिशा के ऊपर खेला था, हड़बड़ाहट की स्थिति में बैकअप करना पसंद कर रहे थे, मिसफील्ड कर बैठे, नतीजा भुगतना पड़ा। 1 रन की सहयोग से मनोज ने खुद का खाता खोला, टीम का खाता खोला। कुल मिलाकर स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 1 रन। 43 रनों का पीछा करना है, मंजिल काफी दूर है, लेकिन हौसला बुलंद है। दूसरे ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर भीवा तांडेल, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। निहाल के गेंद रिवर्स स्वीप खेलना चाहते थे और यहां पर देखो कारपेट को छूते हुए गेंद सीधी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग। थोड़ी सी लाइन से बिखर गए थे, लेकिन बल्लेबाज ने दिलेरी बरकरार रखकर, संयम बरकरार रखकर सीधी गेंद सीमा रेखा के बाहर भेज दी। थर्डमैन के दिशा के ऊपर दर्शकों को एक खूबसूरत चौवा देखने का मौका मिला। कुल मिलाकर पहले ओवर की 5 गेंदें डाल चुके हैं। अक्षय नपीतुली गेंदबाजी साबित किया कर रहे। स्ट्राइक के ऊपर मनोज अक्षय की गेंद का मुकाबला करने के लिए बाहर जाने वाली गेंद को हड़बड़ाहट की स्थिति में खेलने का प्रयास किया। गेंद और बल्ले का संपर्क न हो सका। गेंद विकेट कीपर ने गैदर की वापस बुलर के पास। बातों बातों में पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद मावली क्रिकेटर्स तौर से टीम का स्कोर हो चुका है 6 रन। 43 रनों का पीछा करना है, मंजिल काफी दूर है, लेकिन हौसला बुलंद रखकर, संयम बरकरार रखकर बल्लेबाजी साबित करनी होगी मावली क्रिकेटर्स तौर से टीम के दोनों भी ओपन बल्लेबाजों को। यानंतरचा सामना भाईडवाडा कोरगाव वर्सेस गोमंचल वॉरियर्स पारसे। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री कक्षाच्या समोर यायचं आहे, सहकार्य अपेक्षित धरतो। सीधे मैदान के भीतर ले चलता हो। पहले ओवर का खेल पूरा हो चुका है।
स्कोर कार्ड के ऊपर रन दिखाई दे रहे 6, बिना कोई विकेट खोते हुए स्कोर हो चुका है 6 रन। गेंदबाज के हाथ से सिद्धेश पड़वल कमेंट्री कक्ष की दिशा की ओर से गेंदबाजी करने के लिए तैयार। सिद्धेश की ओर से काफी उम्मीद की जा रही है, संयम और कल्पकता दोहराते हुए हर गेंद परिवर्तन के दौर के ऊपर डालनी होगी, क्योंकि सामने बल्लेबाजी किया कर रहे भिवा तांडेल। आक्रामक तरीका आजमाते हुए खेलने का प्रयास किया जॉन जॉनी जनार्दन, तररम पम पम पम, तराना बजाते हुए गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, क्लासिक सिक्सर। थैंक यू डीजे। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 12 रन। कमेंट्री कक्ष की तरफ से गेंदबाज चले, स्क्वायर लेग के ऊपर से खेला है, रिंगा रिंगा रोजी कर्तृत्व की कटोरी, विवाह के कर्तृत्व के कटोरी से निकला क्लासिक सिक्सर। क्या लाजवाब शरीर का संतुलन, क्या लाजवाब निगाह, उससे भी बेहतर फुटवर्क और टाइमिंग। डीजे मैदान के भीतर ले चलता हूं, गेंदबाज के हासियत से सिद्धेश पड़वल रफ्तार के साथ चले, कमेंट्री कक्ष की तरफ से ऑफ के बाहर की गेंद पॉइंट की दिशा के ऊपर खेला है। विकेटकीपर स्वयं जाकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 19 रन। 43 रनों का पीछा करते हुए दोनों भी ओपन बल्लेबाज संयम बरकरार रखकर, दिलेरी बरकरार रखकर नफीतुली बल्लेबाजी साबित किया करते हुए सिद्धेश पड़वल चले, ऑफ ट्रिक के बाहर गेंद रफ्तार के साथ चली गई। विकेटकीपर ने बैकअप किया वापस बुलर के पास। मैदान के ऊपर से अंपायर योगेश दाभोलकर ने तीसरे अंपायर के पास फैसला सुपुर्द किया है। थोड़ी वक्त में रिप्ले देखने के बाद यहां पर अंपायर अपना फैसला देंगे। गेंद बेहतर स्ट्राइक में है या स्क्वायर चली गई। अंपायर ने फेयर डिलीवरी घोषित की है। काफी बढ़िया अंपायरिंग का दायित्व मैदान के ऊपर। सिद्धेश पड़वल गेंदबाजी की धुरा संभालेंगे। ऑफ ट्रिक के बाहर सफल होकर खेलने का प्रयास किया, टाइमिंग कर नहीं सके, तररम पम पम पम, कितना बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व मिड विकेट दिशा के ऊपर। पहले विकेट का पतन, आउट होने वाले बल्लेबाज का नाम है मनोज तांडेल। मनोज तांडेल के रूप में मनोज की ओर से काफी उम्मीद की जा रही थी। शुरुआत में काफी नफीतुली बल्लेबाजी साबित की, लेकिन डीप मिड विकेट के ऊपर से खेलने के प्रयास में टाइमिंग कर नहीं पाए, गेंद हवा में चली गई और डीप मिड विकेट के क्षेत्ररक्षक ने बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाते हुए मनोज तांडेल को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। रिवर्स स्वीप खेलने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका, गेंद विकेटकीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। बातों बातों में 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 43 रनों का पीछा करते हुए सेकंड इनिंग में मामूली क्रिकेटर्स तौर से टीम ने स्कोर खड़ा किया है 1 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन। काफी बढ़िया स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर चल रहा है। स्कोरर का नाम है गौरव।
स्कोरर बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग किया करते हैं तो स्कोरर और कमेंटेटर के बीच में एक साझेदारी देखने का मौका मिलता है। बाद में पूछने की जरूरत नहीं पड़ती कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कितने रन स्कोर कार्ड के ऊपर दिखाई दे रहे, कितनी गेंदों के ऊपर कितने रनों की जरूरत है। गेंदबाज के हासियत से निखिल नाइक, नैतिक नाइक, गेंदबाज के हासियत से नैतिक नाइक युवा पीढ़ी के एक बेहतर गेंदबाज टेनिस क्रिकेट जगत के। नैतिक किया गेंद कवर के दिशा के ऊपर खेला है, बेहतरीन शरीर का संतुलन, बेहतरीन टाइमिंग, तराना बजाते हुए गेंद कवर बाउंड्री के बाहर, क्लासिक सिक्सर डीजे। रन, एक विकेट के नुकसान के ऊपर। ऑफ ट्रिक के बाहर की गेंद लाइन से बिखर गए थे, सीधी गेंद कवर बाउंड्री के बाहर, क्लासिक सिक्सर। क्या लाजवाब बल्लेबाजी का दावित्व, खास करके मनोज तांडेल की विकेट का पतन होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर ओपन बल्लेबाजों की धुरा संभालते हुए भीवा तांडेल। अभी तक 8 गेंदों का मुकाबला किया है, 33 रन उनके बल्ले से निकले हैं, छक्के चौकों की बौछार की है, दर्शकों के दिलों में जगह बनवाते हुए। कमेंट्री कक्ष के सामने कॉट होने का संभव, लॉलीपॉप जैसा कॉट लपक लिया, बड़ी मछली जाले में फंस गई भीवा तांडेल के रूप में। क्षेत्ररक्षक का नाम है सौरभ सालगांवकर। साथ देना होगा मंदार झाटिया का, जो नॉन स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाजी किया कर रहे। रफ्तार के साथ चले गेंदबाज नैतिक, कितना बढ़िया परिवर्तनात्मक गेंदबाजी का दावित्व। मिड स्ट्रिक के ऊपर गेंदी बल्ले के बीचों बीच लेकर मिड ऑफ की जगह के ऊपर खेला, मिड ऑफ के क्षेत्ररक्षक बैकअप करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 36 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। नैतिक चले रफ्तार के साथ, नैतिक के गेंद उठाकर मारा है लॉन्ग ऑन के ऊपर से, जॉन जॉनी जनार्दन, तररम पम पम पम, आसमान का चुम्मा लेते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, क्लासिक सिक्सर। कितना बढ़िया क्रिकेट का दावित्व, चाहे बल्लेबाजी करनी हो, चाहे गेंदबाजी करनी हो, चाहे क्षेत्ररक्षण करना हो, परिपूर्ण क्रिकेट उभर के बाहर निकला है। तीसरे दिन के पहले मुकाबले के दौरान तारीफ करने